नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मसूर डोसा. मसूर डाळीचा आपण डोसा बनवायचा आहे आणि खूपच छान आणि क्रिस्पी अशा पद्धतीने मसूर डोसा तयार होतो. तर डोसा बनवताना आपण यामध्ये तांदळाचं पीठ किंवा तांदूळ वापरलेलं नाही आहे. तर यामध्ये आपण रवा आणि मसूरची डाळ हे दोन्हीच वापरून आपण मसूरचा डोसा खूपच छान आणि क्रिस्पी टेस्टी बनवलेला आहे आणि झटपट अशा पद्धतीने मसूर डोसा तयार होतो. तर फ्रेंड्स, रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा बाउल रवा घेतलेला आहे. रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा आहे. रवा आपण चांगल्या प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची पावडर तयार होईल. तर अशा पद्धतीने आपण रवा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. तर फ्रेंड्स, यानंतर आपण त्यामध्ये दही ॲड करायची आहे. फ्रेश दही आहे फ्रेंड्स, घरीच बनवलेली. तर ही दही आपण त्यामध्ये ॲड करायची आहे. जास्त दिवसाची दही असेल तर ते खूपच आंबट होईल, तर आपण त्यामध्ये फ्रेश दही यूज केलेली आहे आणि नंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्याचं बॅटर तयार होईल. बॅटर खूपच छान आणि एकसारखे असे बारीक झालेले आहे. तर ते बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. सर्व बॅटर काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मसूर डाळ जी आहे, जी आपण भिजत ठेवलेली होती, ती डाळ आपण त्यामध्ये ॲड करायची आहे. रवा ज्यामध्ये आपण बारीक केला होता, रवा आणि दही, त्यामध्येच आपण मसूरची डाळ जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे आणि त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण रवा बारीक करून घेतलेला आहे त्या पद्धतीनेच आपण डाळ जी आहे ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. थोडंफार तुम्ही त्यामध्ये पाणी घातलं तर खूपच छान बारीक होईल. तर डाळ अगदी छान आणि सुंदर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून झालेली आहे. तर हे बॅटर देखील आपण रवा आणि दहीचं जे बॅटर बनवलेलं आहे आपण त्यामध्येच ॲड करून घ्यायचं आहे. सर्व जे डाळीचं बॅटर आहे ते आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे. नंतर आपण ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून रवा आणि जी डाळ आहे ती एकजीव होईल आणि बॅटर खूप छान प्रकारे तयार होईल. नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे. मीठ ॲड करून झाल्यानंतर परत एकदा आपण ते मिक्स करून घेऊया आणि सुंदर अशा पद्धतीने बॅटर तयार होईल आपलं. तर यामध्ये तुम्हाला जर पीठ जर पातळ हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर हे बॅटर तयार होण्यासाठी आपल्याला एक 10 ते 15 मिनिट लागतील. मग ते आपण झाकण लावून थोडा एक 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत साईडला. 10 ते 15 मिनिटानंतर खूप छान प्रकारे आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं दिसेल तुम्हाला. आणि यामध्ये मी थोडंफार पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून ते बॅटर आहे ते चांगलं पाण्यामध्ये मुरलं जाईल आणि आपलं डोशाचं जे बॅटर आहे ते खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने तयार होईल. त्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. गॅसवर आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता, त्याला थोडंफार आपण तेल लावलेलं आहे. नंतर जे बॅटर आहे ते आपण त्यावरती ॲड करायचं आहे. बॅटर अगदीच पातळ करून घेतलेलं आहे आपण आणि सुंदर अशा पद्धतीने ते पसरलं देखील आहे तव्यावरती. तवा चांगला गरम असेल की डोसा खूप छान प्रकारे भाजला जातो. तर खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने आपल्याला कलर आलेला दिसेल आणि डोसा देखील खूप छान प्रकारे एका साईडहून भाजलेला आहे, तयार झालेला आहे. डोसा आपण पलटी करून बघायचा आहे. खूप छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे डोशाला आणि डोसा देखील खूप छान प्रकारे भाजला गेलेला आहे. एकसारखा असा ब्राऊन असा कलर आलेला आहे डोशाला आणि क्रिस्पी देखील झालेला आहे. तर दुसऱ्या साईडनी आपल्याला भाजायची काही गरज नाही. तर आपण एका डिशमध्ये डोसा काढून घेणार आहोत आणि डोस्यासोबत खाण्यासाठी मी
पुदिन्याची चटणी बनवलेली होती. पुदिन्याची चटणी आणि डोसा हे झटपट होण्यासाठी मी झटपट अशा पद्धतीने चटणी आणि डोसा बनवलेला आहे. कारण की ब्रेकफास्टसाठी असं काहीच नव्हतं की मी आता बनवू शकते आणि मुलांना तर डोसाच खायचा होता, म्हणून मी हा डोसा बनवलेला आहे. तर खूप छान आणि सुंदर असा मसूर डाळीचा डोसा आपला बनून तयार झालेला आहे फ्रेंड्स. झटपट तयार होतो आणि टेस्टी देखील होतो. तर फ्रेंड्स, रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत.